घनश्याम या शब्दाचा समास ओळखा. नागपूर पोलीस भरती 2016 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. आणि मग मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला एक संकल्पना सांगतो, तिकडे आपण नंतर जाऊ. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात. प्रश्न बघितला कळायला पाहिजे. ज्याच्या सोबत तुलना करतो त्याला उपमान म्हणतात. काय म्हणतात? उपमान. ज्याची तुलना करतो त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, तुमची तुलना जर माझ्यासोबत केली तर तुम्ही उपमेय आहेत आणि मी उपमान आहे. कळलं का तुम्हाला? उदाहरणार्थ, तुमची तुलना तुमच्या मामासोबत केली तर तुम्ही उपमेय आणि तुमचा मामा उपमान. मग ज्याची तुलना केली जाते मित्रांनो त्याला काय म्हणतात? उपमेय म्हणतात. ज्याच्या सोबत केली जाते त्याला काय म्हणतात? उपमान म्हणतात. विषय संपला. आणि मग मित्रांनो एकच लक्षात ठेवायचंय तुम्ही, काय तर ते असं, इथं श्याम आणि घनश्याम असे दोन शब्द तुमच्या समोर आहेत. या श्यामची तुलना कोणासंग केली? घनासोबत. लक्षात घ्या मित्रांनो. श्याम म्हणजे काय? सावळा. श्याम म्हणजे काय? सावळा रंग थोडक्यात. आणि घन म्हणजे काय? ढग. मग इथं श्याम कोण आहे? श्यामची तुलना कोणासंग केली? घनासोबत. मग श्याम कोण आहे? उपमेय. कोण आहे मित्रांनो? उपमेय. घन कोण आहे? उपमान. का? कशामुळे मित्रांनो? कारण श्याम म्हणजेच काय? सावळा रंग. या सावळ्या रंगाची तुलना कोणासोबत केली? ढगासोबत, म्हणजेच घनासोबत. आणि मग श्याम उपमेय आणि घन उपमान. आणि मित्रांनो ज्या समासामध्ये उपमेय व उपमान हा संबंध दिसून येतो त्या समासाला काय म्हणतात मित्रांनो? एकच समास म्हणतात, ते म्हणजे कर्मधारय समास. काय म्हणतात? कर्मधारय समास. विषय संपला मित्रांनो. ज्या समासामध्ये उपमेय आणि उपमान हा संबंध दिसून येतो त्या समासाला काय म्हणतात? कर्मधारय समास. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे.